ठीक आहे, सगळ्यांना वॉइस येतोय माझा? हॅलो. येस सर. ओके, सो लेट स्टार्ट. आपण आपलं आजचं लास्ट सेशन, कोडिंगचं लास्ट सेशन कंडक्ट करतोय. ओके, सो वन्स अगेन hello everyone, my name is Nikhil Shende and welcome to Mount Ridge Solution Private Limited. ओके, आणि आपला आजचा कोडिंगचा लास्ट सेशन असेल क्वाईट इमोशनल प्लस थ्रिलिंग, ओके, प्लस एनर्जेटिक, सगळ्या गोष्टीला कंबाईन करून आपला आजचा आपण एक लास्ट सेशन अरेंज करतोय, टास्क नंबर 25, जो की आहे तुमचं डिटेक्शन टेक्स्ट युजिंग एमएल किट. ओके, सो तुम्हाला एमएल किट पण किंवा मशीन लर्निंग किंवा एआय हे पुढे खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी आहेत. ओके, त्याच्यातलं वन ऑफ द टास्क आपण घेतोय, जसं की आपण आज काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे टेक्स्ट युजिंग एमएल किट. भरली आपला लास्ट सेशन असेल, बट तरी पण तुम्हाला मी आज चॅलेंज देईलच. ठीक आहे, जे तुम्हाला असाइनमेंट असेलच. आणि ज्या मुलांनी असाइनमेंट थ्रू आउट द सेशन परफॉर्म केले ना, फ्रॉम द टास्क 1 टिल टास्क 25, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही तो एक माइलस्टोन अचीव करताय, जो की तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करायसाठी ते काम करतायत. कारण की असाइनमेंट कसं असतं ना, आता जस्ट लाईक इतके सारे स्टुडंट असताना प्रत्येकाचं असाइनमेंट मी चेक करत नाही, बट जे मुलं असाइनमेंट सबमिट करतायत, ऍक्च्युली आमच्याकडे 1 वीक आहे, या 1 वीक मध्ये आम्ही तुम्ही किती इम्प्रुव्हमेंट केली, ओके, ते आम्ही ऑनेस्टली चेक करू. ओके, आणि ज्या मुलांनी नाही केलं असाइनमेंट, ते स्वतः एक रिझन फाइंड आउट करा की आपल्याकडून असाइनमेंट का कम्प्लीट झाले नाही. आपला कम्फर्ट झोन जर रिझन असेल तर एक अलर्ट स्वतःला द्या की कम्फर्ट झोन हा तुम्हाला नेहमी मागे सोडेल. ओके, सो कम्फर्ट झोन मध्ये राहू नका. सो टास्क नंबर 25 आपला डिटेक्शन द टेक्स्ट युजिंग एमएल किट. ओके, काही स्टेप्स आहेत, स्टेप बाय स्टेप्स आपण जाऊया. ओके, तर सगळ्यात पहिले स्टेप नंबर 1 वाचू आपण. वाच श्रद्धा. Task 25 Detection text using ML kit. Step 1 Add dependency in Bool Gradle module app. Implementation com.google.mlkit:text recognition 16.0. ठीक आहे, सो द स्टेप 1 इज ऍड डिपेंडन्सी इन बिल्डर ग्रेडल. ओके, आणि बिल्डर ग्रेडल कुठला मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिपेंडन्सी ऍड करायची. सिम्पली आपण त्या डिपेंडन्सीला कॉपी करूया आणि डिपेंडन्सी आपण कुठे स्टोअर करतो किंवा कुठे आपण असाइन करतो हँडरेस करा. ज्या मुलांनी हँड रेस करून क्वेश्चनचे आन्सर दिले त्यांच्यासाठी पण कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही ऍक्च्युली वन ऑफ द काय म्हणू त्याला आपण बॅच मधून आहे किंवा अशा ग्रुप मधून आहे जिथे सध्या खूप सारे मुलं जॉईन आहेत, बट त्यातले 50-100 जणच हँड रेस करतात. तर मला असं तरी असं वाटतं की तुम्हाला पुढं कुठेतरी लिडरशिप मध्ये प्रॉब्लेम येणार नाही बोलत असताना. ठीक आहे, आणि हाच तुमचा जो माइंडसेट आहे त्याला कंटिन्यू कराल की 10 लोकांमध्ये माझा हात वरतं कसं वरते, म्हणजे वरतं कसं करते, याच्यामध्ये मागे कोणाला लोटायचं नाही. ठीक आहे, आपण सोबत जायचं आणि सोबत घेऊन पण चालायचं. जसं एक मानव कॉलेजमधून यावेळेस सरप्राईज मला भेटलं की जसं एक मागच्या वेळेस पार्थ सर होते, तसेच यावेळेस खूप सारे जण निघले, त्यांनी एकमेकांना सपोर्ट केले. ओके, सो आपण स्टार्ट करू. ओम शेंडे माझ्या सरनेमवरून करतो आज, नाही ओम. आपण आपल्या डिपेंडन्सीज कुठे ऍड करतो, सर ग्रेडल स्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे, कुठे करतो आपण ग्रेडल स्क्रिप्ट मध्ये. 2 बिल्डर ग्रेडल केसेस आहे, इथून आपल्याला डिपेंडन्सी ऍड करायची. ठीक आहे, सिम्पली डिपेंडन्सी आहे, डिपेंडन्सी लिहायची कशी, इम्प्लिमेंटेशन फंक्शन ब्रॅकेट मध्ये डबल कोट मध्ये काय लिहायचं, com.google.mlkit टेक्स्ट डॅश रिकॉग्नायझेशन, आणि कुठला वर्जन आहे टेक्स्ट रिकॉग्नायझेशनचा 16.0.0. तसं डिपेंडन्सी ऍड केलं. ओम काय करावं लागतं सर? सगळ्यात पहिले आपल्याला इम्प्लिमेंट करून डबल ब्रॅकेट मध्ये डबल करून com.google.dot करून आपली जे डिपेंडन्सी आहे त्याला हे ऍड करावं लागतं. ठीक आहे, आणि लास्टला काय करायचं आपण डिपेंडन्सी ऍड केल्यानंतर
सिंक्रोनायझेशन करायचं. काय करायचं, सिंक नाव करायचं, सिंक्रनाइज करायचं. म्हणजे आता ह्या डिपेंडन्सीला ऍड केलं म्हणजे त्या डिपेंडन्सीच्या आतमध्ये असणारे सगळे मेथड्स, त्याचे क्लासेस, त्याचे पॅटर्न्स, त्याचा डेटा सेट, आता सगळ्या गोष्टी आपण इथे युज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रेडीमेड एमएल किट भेटते. असंच आपल्याला ओपन सीव्ही पण आहे किंवा मग पाईप मीडिया पाईप पण आहे. असे मल्टिपल मशीन लर्निंग आणि एआय चे पॅटर्न्स तुम्हाला अँड्रॉइड साठी भेटतात. ठीक आहे, आपण पण शिकूच. तर आपला टास्क नंबर 25 मधला स्टेप 1 कम्प्लीट झालाय, ज्याच्यामध्ये आपल्याला डिपेंडन्सी ऍड करायची होती. स्टेप नंबर 2 परफॉर्म करू. अँड्रेस करू शकता. प्रतीक्षा, प्रतीक्षा गजानन भाकरे. Yes, sir. ही स्टुडंट्स मला इम्प्रेस, म्हणजे मी तर नाही, पार्थ सर खूप जास्त इम्प्रेस झाले, कारण की हिचे जे हिने कुठला तरी प्रोजेक्ट बनवला होता मिडल मध्ये, कुठला तरी वेदर वगैरेचा. करेक्ट आहे ना, तू सांगते प्रतीक्षा? Yes, sir. ठीक आहे, सो तुझं वर्क खूप चांगला आहे, डिझाईनिंग खूप चांगली आहे तुझी, आणि बॅकएंडची लॉजिक्स पण. फर्स्ट स्टेप 2 वाच. Thank you, sir. Step 2, code for design inside activity fragment. हा कोड अनालाइज कर आणि मला आउटपुट सांग काय येईल तर डिझायनिंगचं. Okay. सगळ्यात पहिले त्या लिनियर लेआउट चार्ट मध्ये काय काय डिझायनिंग दिसेल तुम्हाला? तुला काय दिसेल सांग, काय समजतं? एक सर पहिले लिनियर लेआउट घेतलं. त्यामध्ये एक इमेज व्ह्यू सेट केला. त्याची लेआउट विथ मॅच पॅरेंट आणि लेआउट हाईट 300 DP दिली. ठीक आहे, त्याच्यावर जरा आपल्याला close कर. बॅकएंड माझी रिक्वायरमेंट सांगतो, त्याच्या अकॉर्डिंग कोड करू आपण. ओके, सो ऍप मध्ये जावं लागेल, RES मध्ये, लेआउट मध्ये. आपण बघा याच्या पहिले आतापर्यंत आपण कोड आपल्या एक फ्रॅगमेंट आहे आपल्याकडे. कुठला फ्रॅगमेंट आहे? मटेरियल फ्रॅगमेंट. त्या मटेरियल फ्रॅगमेंट मध्ये आतापर्यंत कुठलाही कोड केलाय का मी? नाही. ओके, सो माझा मटेरियल फ्रॅगमेंट आतापर्यंत ब्लँक आहे. त्या मटेरियल फ्रॅगमेंटला विचारायला पण ब्लँक सोडणार नाही. ओके, आपण लास्ट सेशन मध्ये त्या मटेरियल फ्रॅगमेंट मध्ये आपण काय करणार आहे? टेक्स्ट डिटेक्शनचा कोड करणार आहे बाय युजिंग एमएल किट. ओके, ज्याच्यामध्ये आपला कॅमेरा ओपन झाला पाहिजे. कॅमेरा थ्रू आपण फोटो क्लिक करू आणि त्या फोटोच्या आतमध्ये मग आपल्याला जे पण, आता जसं याचा एक ऍडव्हान्स पण घ्यायचा होता आपल्याला, ऑब्जेक्ट डिटेक्शन. जे काही पण ऑब्जेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल माझ्या पुढे, फॉर एक्झाम्पल आता काही माझा स्टिक पडलेला आहे, किंवा मग एक काहीतरी चार्जिंग बॉक्स आहे, किंवा मग लॅपटॉप आहे, किंवा मग एक कापड आहे. सो त्याला पण तो डिटेक्ट करेल. म्हणजे माझ्यासमोर जे पण व्हेकल असेल, तो व्हेकलचा नंबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेक्ट करता येते. बट आपण त्यातून सगळ्यात पहिला जो एंट्री पॉईंट आहे की आपण टेक्स्ट डिटेक्ट करू शकलो पाहिजे. ओके, आपण सगळ्यात पहिले टेक्स्ट डिटेक्ट करू. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? सगळ्यात पहिले फ्रंट कोड, आणि तो आपण कुठे करणार आहे? आपल्या मटेरियल फ्रॅगमेंटच्या आतमध्ये. ओके, सो येस प्रतीक्षा. येस सर. तर कोड कुठे करावं लागेल आणि कुठून स्टार्ट करू? बाय डिफॉल्ट माझा लेआउट असा असला पाहिजे की त्यातले सगळे विजेट्स एका खाली एक आले पाहिजे. सांग सर. फ्रॅगमेंट मटेरियल मध्ये जायचं. फ्रॅगमेंट मटेरियल मध्ये जायचं. ओके, हा सर कार्ड व्ह्यू यूज करायचे की तसंच लेआउट मध्ये पाहिजे? सरळ आपण काय यूज करू शकतो इथे? आपला जो सिंपल लेआउट आहे, लिनियर लेआउट, आपण याला यूज करू. या लिनियर लेआउटचं ओरिएंटेशन सेट करायचं आहे आणि रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग माझा ऑल डेटा कसा आला पाहिजे का खाली एक, काय यूज करायचं मग? व्हर्टिकल सर. कोणता ऍट्रिब्यूट कोणता यूज करायचा आहे? अँड्रॉइड कोलन ओरिएंटेशन. ओके, ओरिएंटेशन आपण यूज करू. ऑलरेडी ओरिएंटेशन दिलेलं आहे. ओके ओके, त्याच्यानंतर मला इमेज डिस्प्ले करायची आहे. इमेज डिस्प्ले करायसाठी काय यूज करायचं? इमेज डिस्प्ले करायसाठी टेक्स्ट व्ह्यू आहे की काय? इमेज व्ह्यू. इमेज व्ह्यू. हा, इमेज व्ह्यूची विड्थ पाहिजे 100%. काय घेऊ? मॅच पॅरेंट. हाईट पाहिजे फिक्स्ड, जे 300 DP घेतोय मी सरळ. ठीक आहे, या इमेज वरती बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म करणार आहेच, कारण की त्या टेक्स्ट मला कुठून भेटेल? त्या इमेज मधून. सो इमेजला प्रोसेस करावं लागेल मला. सो इमेजला प्रोसेस करायचं म्हणजे ऑपरेशन परफॉर्म करायचंय. मग कुठला ऍट्रिब्यूट करावा लागेल? अँड्रॉइड कोलन आयडी. सो @+ID / इमेज व्ह्यू IV. कुठल्या पेज वरती कोड करतोय? मटेरियल. आणि याच्यावरती मी काय डिस्प्ले करणार आहे? जस्ट लाईक मी इमेज, असं इमेज देऊ शकतो. ठीक आहे, हा. त्याच्यानंतर मला इथे जे एक ऍट्रिब्यूट मी सांगितलं होता की जर इमेजला मला फिट करायचं असेल किंवा सेंटरला फिट करायचं असेल तर कोणता ऍट्रिब्यूट यूज करायचा? सर स्केल टाइप. अँड्रॉइड कोलन स्केल टाइप.
स्केल टाईप. गुड. ठीक आहे. सो आपल्याला फिट सेंटरला फिट करायचं तर फिट सेंटर. बरं, त्या पर्टिक्युलर इमेजला बॅकग्राऊंड सेट करायचं असेल तर काय करायचं? अँड्रॉइड कोलन बॅकग्राऊंड. अँड्रॉइड कोलन बॅकग्राऊंड. ओके. सो चालेल. आपल्याकडे कलर आहे सर स्क्रीन नाही दिसत आहे मला. लाईट कलर. ह्या बाकीच्यांना दिसते का माझी स्क्रीन? आता दिसतंय सर. ठीक आहे. दिसतंय ना सगळ्यांना? येस सर. ओके. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट चाहत. Yes, sir. आता मला क्वेश्चनचा आन्सर दिला प्रतीक्षा. सर IT मधली आहे सर मी. IT आहे तू? हो सर. हाँ चाहत. Yes, sir. आगे मुझे क्या करना है कि सिंपली क्लिक करूंगा तो मेरा कैमरा ओपन हो जाएगा, है ना? करो कोड. Yes, sir. तो उस पे ऑन क्लिक मेरा एक्शन मेरा इमेज कैप्चर होगा, ऐसा बोल सकते हैं. ओके, करो हाँ. कोड. तो सर इस पे ऑन क्लिक करके बटन डालना पड़ेगा पहले. विजेट कौन सा लेना पड़ेगा? बटन. ओके. बटन बटन की width चाहिए एक्चुअल, हाइट चाहिए एक्चुअल. एक्चुअल रैप कंटेंट और दूसरी भी रैप कंटेंट. बटन के ऊपर बैकएंड में ऑपरेशन परफॉर्म करने वाला हूँ मैं. यस. तो क्या देना पड़ेगा? आईडी. एंड्रॉइड कोलन आईडी BTN इमेज बटन. ठीक है. ये क्या करने वाले हैं हम? कौन से फ्रैगमेंट में कोड कर रहे हैं? मटेरियल. ये आप क्या करने वाले हैं? Yes. कैप्चर करने वाले हैं इमेज को. ठीक है, इमेज को हम कैप्चर करने वाले हैं. हाँ ओके. उसके बाद मुझे उस टेक्स्ट के ऊपर, उस बटन के ऊपर टेक्स्ट डिफाइन करना है. कौन सा एट्रिब्यूट यूज करूंगा? टेक्स्ट. ओके. सो मैं लिखूंगा यहाँ पे कैप्चर इमेज. चलो ठीक है. टेक्स्ट को थोड़ा नीचे सरकाना है, क्या यूज कर सकते हो? मार्जिन. मार्जिन नीचे सरकाना है, चारों तरफ से नहीं. मार्जिन टॉप. ठीक है, मार्जिन टॉप. ओके. सो यहाँ पे मैं दे रहा हूँ 20 dp. उसके बाद मुझे उस बटन को सेंटर लाना है हॉरिजॉन्टली. ग्रेविटी या सेंटर. ग्रेविटी या फिर अगर विड्थ रैप कंटेंट है तो फिर ग्रेविटी यूज करना पड़ता है, फिर कोई और ऑप्शन? लेआउट ग्रेविटी. लेआउट ग्रेविटी. क्या लेना है फिर हमें? सेंटर. सेंटर. चलो ठीक है. उसके बाद नेक्स्ट दीप आंबले. येस सर. वाढायच्या नंतर मला काय करायचं आहे? जो पण कॅप्चर इमेज केल्यानंतर जो फोटो मी काढणार आहे त्या फोटोमध्ये जे पण असेल वर्ड, ते वर्ड मला खाली इथं टेक्स्ट व्ह्यू मध्ये प्रिंट करायचे, टेक्स्ट मध्ये प्रिंट करायचे इन द फॉर्मॅट ऑफ लेबल. सांग मग कोणता विजेट यूज करायचा? टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यू. ओके. तर टेक्स्ट व्ह्यूची विड्थ पाहिजे 100%, हाईट पाहिजे ऍक्च्युअल. मॅच पॅरेंट बाय रॅप कंटेंट. मॅच पॅरेंट बाय रॅप कंटेंट. ह्या टेक्स्ट व्ह्यू मध्ये बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म करणार आहे का आपण? येस सर. काय द्यायला लागेल आपल्याला? आयडी देना पडेल. आयडी द्यावं लागेल. आयडी देत असताना कशी द्यायची? @ प्लस आयडी फ्रंट स्लॅश. फ्रंट स्लॅश. ओके. सो पुन्हा TV कुठल्या पेजवरती कोड करतोय? मटेरियल. आणि कशासाठी आहे हा? डिस्प्ले टेस्ट. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर याच्यामध्ये मला टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे. काय यूज करायचं? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट. ठीक आहे. इथं मी लिहू शकतो. काय करणार आहे आपण? इमेजला काय करतोय? एक्स्ट्रॅक्ट करतोय. सो एक्स्ट्रॅक्टेड टेक्स्ट विल बी डिस्प्ले हिअर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इमेज मधून जे पण काढाल ते तुम्हाला इथं दिसेल. हा. बरं, त्या टेक्स्टला मला थोडंसं खाली सरकवायचं आहे. काय करायचं? मार्जिन टॉप. मार्जिन टॉप 20 SP. त्या टेक्स्टला मला साईज द्यायची आहे. ऍट्रिब्यूटचं नाव? टेक्स्ट साईज. टेक्स्ट साईज 40 SP. त्या टेक्स्टला अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर फॉन्ट फॅमिली. टेक्स्टला स्टाईल द्यायची असेल तर टेक्स्ट स्टाईल बोल्ड. त्या टेक्स्टला सेंटरला आणायचं असेल तर
लेआउट ग्रॅव्हिटी. लेआउट ग्रॅव्हिटी यूज करायची असेल तर ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी पण यूज करायची नसेल तर पॅडिंग. पॅडिंग पण नसेल यूज करायचं तर अलाइनमेंट. टेक्स्ट अलाइनमेंट. आणि याला करतो मी सेंटरला. ओके, त्याच्यानंतर या टेक्स्टला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर बॅकग्राऊंड. डीप. ठीक आहे, बॅकग्राऊंड तोच देतो तुम्ही लाईट घ्या. झालं. किंवा आपण याला बॅकग्राऊंडला शेप पण देऊ शकतो ना. आपल्याकडे शेप होता ना, ड्रॉएबल बीटीएन शेप. ठीक आहे. कोणीतरी एक आर्ग्युमेंट सजेस्ट केला होता मला की सर ऑटोमॅटिकली तिची हाईट वाढत जाईल. आय थिंक मला असं वाटते पलकने सांगितलं होतं. चिमनानी आहे का, चिमानी, पलक. कोणाला माहिती आहे तो ऍट्रिब्यूट? ऑटोमॅटिकली टेक्स्ट मोठा झाला तर तो पर्टिक्युलर हाईट पण मोठी होईल. काय यूज करायचं सर? मिनिमम लाईन्स, मीन लाईन्स. काय यूज करायला लागेल? मीन लाईन्स. ठीक आहे, 4 असं पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे, घेऊन घेऊ आपण याला कोड करू. समजला का फ्रंट एंडचा कोड इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. ठीक आहे, ग्रॅव्हिटी यूज केली मी सेंटर झाला कोड. फ्रंट एंडच्या कोड मध्ये काय कन्फ्युजन आहे कोणाला? सो तो बॅक एंडचा कोड करू आपण. सांगितलं ठीक आहे. ओके, सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला काय करायचंय. जसं आपला फ्रंट एंडचा कोड झाला, आता आपल्याला करायचं आपला बॅक एंडचा कोड. बॅक एंडचा कोड कुठे करायला लागेल आपल्याला? बॅक एंडचा कोड कुठे करायचा आपल्याला? अविनाश खरपे. येस सर. सांग. सर आपल्याला आताची जी आपली ऍक्टिव्हिटी होती त्याच्या जावा फाईल मध्ये कोड करावं लागेल. आपण आता ऍक्टिव्हिटी मध्ये कोड केला. कुठे केला चेक करू. फ्रॅगमेंट मटेरियल डॉट एक्सएमएल. ऍक्टिव्हिटी की फ्रॅगमेंट आहे? फ्रॅगमेंट आहे सर. फ्रॅगमेंटच्या पॅकेज मध्ये आपल्याला ओके, सो फ्रॅगमेंट मध्ये माझ्याकडे मटेरियल फ्रॅगमेंट. ओके, तर सगळ्यात पहिलं काय करायला लागते आपल्याला? 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं नेहमी बॅक एंडचा कोड. हा कर. आयडी सर अगोदर व्हेरिएबल बनवून घ्यावं लागतील. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट बनावं लागतील. ठीक आहे, कोणते कोणते ऑब्जेक्ट बनवावं लागतील सांग मग. सर टेक्स्ट व्ह्यू. सगळ्यात वरती डिझाईनिंग मध्ये वर नेहमी सिक्वेन्स व्हायचं आहे. सगळ्यात पहिले वरती काय होतं? इमेज व्ह्यू. त्याच्या खाली बटन. त्याच्या खाली टेक्स्ट व्ह्यू. एक्झॅक्टली त्याच्याच फ्लोनी आपल्याला काय करायला लागेल? ऑब्जेक्ट बनावं लागतील. ऑब्जेक्ट बनवून घेऊ आपण. पण ऑब्जेक्ट्स. इमेज व्ह्यू. इमेज व्ह्यू ऑब्जेक्ट बनवला मी. आयव्ही. पुढे काय करणार इथे आपण? सर त्याचं नाव काय होतं लक्षात? इमेज कॅप्चर इमेज. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तुमचा? बटन. बीटीएम कॅप्चर. त्यानंतर लास्ट काय तुमचं? टेक्स्ट व्ह्यू. टीव्ही एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट. पण मला एक नॉर्मल क्वेश्चन विचारायचं आहे, हँड रेस करायला फक्त. ठीक आहे, की जर मला त्या पर्टिक्युलर इमेज मधून टेक्स्ट काढायचं असेल किंवा इमेज कॅप्चर करायची असेल. आता इमेज कॅप्चर करत असताना सगळ्यांनाच माहिती आहे आपण ऍक्शन यूज करतो कॅप्चरचा. ओके, ऍक्शन इमेज कॅप्चर. ठीक आहे, बट कॅप्चर केलेली इमेजला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओके, तर त्यासाठी आपण कोणता क्लास यूज करू शकतो जो की तुम्ही यूज केलेला होता याच्या पहिले? बिटमॅप. बिटमॅप. एक्झॅक्टली युजफुल. व्हेरी गुड. ओके, आपल्याला काय यूज करायला लागेल इथं? ठीक आहे, सो बिटमॅप. आणि बिटमॅप ऑब्जेक्ट बनवला बिटमॅप. ओके, येस एक्झॅक्टली. येस, ऑब्जेक्ट बनवले. येस अविनाश, पुढं आय डिफाईन कर पटपट. आय डिफाईन करायचं तर बीटी कॅप्चर इमेज. आयव्ही कॅप्चर इमेज इज इक्वल्स टू इमेज व्ह्यू. पुन्हा सिक्वेन्स वाईज जातं ना मॅडम.
इथून आपण हा, सिक्वेन्स वाईज ऑब्जेक्ट बनवले तर आयडी पण सिक्वेन्स वाईज फॉलो करायची. सगळ्यांनी एसओपी शिकून घ्या, स्टँडर्ड ऑपरेटिंग व्ह्यू प्रोसेस. व्ह्यू का लिहिला सांग? सर ते फ्रॅगमेंट असल्यामुळे आपण त्याचं सगळं जे काही डिझाईन आहे ते व्ह्यू मध्ये सेव्ह केलेले आहे. ओके, सो फ्रॅगमेंट मटेरियलचा जेवढा पण डिझायनिंगचा पार्ट होता तो आपण कुठे स्टोर केलाय? व्ह्यू मध्ये. ओके, सो दॅट्स वाय काय कॉल करावं लागेल? व्ह्यू. हा, कोणत्या मेथडनी कॉल करणार आहे आपण आयडीला? फाइंड व्ह्यू बाय आयडी. फाइंड व्ह्यू बाय आयडी आर डॉट आयडी डॉट काय होतं ते आयव्ही मटेरियल इमेज लोग इमेज. हा, त्याच्यानंतर ओके उज्ज्वल बीटी पुढं. कॅप्चर. उज्ज्वल कत्तरे. BT capture equals to view dot find view by ID BT capture. ठीक आहे, बीटीएन कॅप्चर इज इक्वल्स टू व्ह्यू डॉट. या बीटीएन कॅप्चरला काय म्हणतो आपण? इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साइडला काय म्हणतोय आपण उज्ज्वल? Attribute इज इक्वल्स टू राईट साइडला काय म्हणतोय आपण? value इज इक्वल्स टूचं काय काम आहे? value assign करणे. ठीक आहे, व्हॅल्यू असाइन करणे. सो इथं फाइंड व्ह्यू बाय आयडी. फाइंड व्ह्यू बाय आयडी काय क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? Method आहे. व्ह्यू काय आहे? क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, मेथड आहे, कीवर्ड आहे, काय आहे? क्लास आहे. क्लास आहे. हा व्ह्यू जो सिलेक्ट केलाय मी सर तो ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट आहे. ओके, व्ह्यू इज व्हॉट? व्ह्यू काय आहे? व्ह्यूची डेफिनेशन काय आहे? कोणाला माहिती व्ह्यूची डेफिनेशन? व्ह्यूची डेफिनेशन काय? व्ह्यू काय? सगळ्यात पहिला तर व्ह्यू हा सगळे जे पण व्ह्यूज आहेत सगळ्यांचा एक पॅरेंट आहे. ओके, जेवढे पण चाइल्ड आहेत ते कुठून इनहेरिट झालेले आहेत? व्ह्यू मधनं. ओके, आणि दॅट्स वाय कोणत्याही डिझायनिंगला जर स्टोअर करायचं असेल, कोणत्या लेआउटला स्टोअर करायचं असेल तर आपण तो कुठे स्टोअर करू शकतो? व्ह्यू मध्ये. ओके, जसं माझ्याकडे खूप सारा सोनं आहे, तर त्या सोन्याला मी घरी ठेवायचं नाहीये, मला तर कुठे स्टोअर करायचं आहे? तर मला त्याला कुठे स्टोअर करावं लागेल? बँकेत. हे सगळं गोल्ड कोण स्टोअर करू शकते? बँक किंवा मग ज्वेलर कुठला तरी, है ना? तर एक्झॅक्टली इथं आपण काय यूज करतोय? व्ह्यू, जे सगळे डिझायनिंग स्टोअर करतोय. येस, बरोबर. पण आयडी फाईन का? आयडी फाईन उज्ज्वल सर TV extract button. Sorry, button capture R dot ID dot then TV extract text equals to view dot find view by ID. AV मटेरियल डिस्प्ले टेक्स्ट. ओके, ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट हँड रेस करेल, फक्त माईक बंद कर बघा त्यांनी. मला नेक्स्ट क्वेश्चन आहे की आता मला रन टाइम मध्ये परमिशन चेक करायची कॅमेराची, तर त्यासाठी कोणता लॉजिक लावायचं? रन टाइम परमिशन चेक करावं लागेल. रन टाइम परमिशन चेक करून मग परमिशन जर अलाउ नसेल तर परमिशन द्यावं लागेल. मग त्यासाठी काय यूज करायचं? ओके, लावण्य अगासे. लावण्य अगासे आहे का? तो दिसली मला. मनीष धुमाल. यस सर. सांग बडा, माहिती आहे का? क्वेश्चन रिपीट करायचं. मला क्वेश्चन विचारला मी तुला एक सिंपल की जर मला रन टाइम परमिशन चेक करायचं तर रन टाइम परमिशन चेक करण्यासाठी कोणता क्लास किंवा कशाच्या थ्रू आपण कशाच्या थ्रू आपण ते सॉल्व्ह करायचं, फाइंड करायचं? रन टाइम एक्सेप्शन चेक करायसाठी का? रन टाइम परमिशन सॉरी, रन टाइम परमिशन चेक करायचं. रन टाइम परमिशन परमिशन मागण्याची कशी? सॉरी सर, माहिती नाही. पार्थ गावंडे. माहिती आहे पार्थ? एवढा डिफिकल्ट क्वेश्चन नाही आहे जो विचारलाय मी. रन टाइम परमिशन कशी चेक करायची खूप जणांना माहिती आहे, पण ऍक्च्युअली ज्या मुलांना मी क्वेश्चन नाही विचारत किंवा कमी विचारतो त्यांनाच क्वेश्चन विचारतोय. राजी?
यस सर। बोल के कौन दिया? यस सर, पहुंच गए सर। हम लोग रन टाइम में चेक करने के चेक सेल्फ वाली जो मेथड है उसके थ्रू चेक करेंगे। चलो फिर रन टाइम परमिशन चेक करनी है। चेक करने के लिए सबसे पहले कंडीशन स्टेटमेंट देना पड़ेगा। कंडीशन स्टेटमेंट कौन सा है? इफ एल्स। इफ कौन से क्लास के थ्रू मैं चेक कर सकता हूँ, रिक्वेस्ट कर सकता हूँ परमिशन को, या फिर चेक कर सकता हूँ? मैनिफेस्ट के अंदर, या फिर हम पैकेज मैनेजर के थ्रू भी कर सकते हैं। नहीं, मुझे यहाँ से करना है परमिशन चेक। सर तो वही हमारे पास एक मतलब डॉट पैकेज मैनेजर से पहले हम क्या करते थे, हमको जो भी मतलब गेट डिफॉल्ट ले रहे थे, तो जिससे हमको पता चलता था कि हमारे उसमें परमिशन दी गई है या नहीं, और डॉट से ग्रांटेड, डॉट पैकेज मैनेजर डॉट ग्रांटेड से हम देखते थे कि परमिशन दी गई है या नहीं। ऐसे नहीं, लेकिन एक्चुअली ये तो आपने सही बताया, लेकिन उसका कोड क्या है? मतलब सर आप एग्जैक्ट क्या पूछ रहे हो? क्वेश्चन एक बार आप वापस बोलो। मैं पूछ रहा हूँ कि मुझे कोड करना है, रन टाइम परमिशन है क्या चेक करने के लिए। अगर रन टाइम परमिशन नहीं होगी तो रन टाइम परमिशन मांगनी है। सर तो हम चेक सेल्फ वाली मेथड यूज करेंगे सबसे पहले, चेक सेल्फ परमिशन। लेकिन चेक सेल्फ परमिशन ही मेथड किसकी है, कौन से क्लास की है? सर एक सेकेंड। चलो ठीक है। सक्षम एक्टिविटी कॉम्पैक्ट कंटेक्स्ट सक्षम एक्टिविटी, पुट्टे, कंटेक्स्ट कंपेट, context compact कंटेक्स्ट कंपेट चेक सेल्फ परमिशन. सक्षम सांग कोड. कंटेक्स्ट इफच्या आतमध्ये कंटेक्स्ट कॉम्पॅक्ट डॉट चेक सेल्फ परमिशन डॉट चेक सेल्फ परमिशन. किती आर्ग्युमेंट पास करायला लागतील याच्या आतमध्ये? याच्यामध्ये दोन सर. पहिला कोणता आहे? कंटेक्स्ट म्हणजे दिस, आणि सेकंड आपल्याला जी परमिशन द्यायची आहे ती. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला दिस द्यावं लागेल. पण सध्या आपण दिस देऊ शकतो का? आपण ऍक्टिव्हिटी मध्ये आहे की फ्रॅगमेंट मध्ये? फ्रॅगमेंट मध्ये सर. मग इथे काय द्यावं लागेल? गेट कंटेक्स्ट. गेट कंटेक्स्ट की गेट ऍक्टिव्हिटी? गेट ऍक्टिव्हिटी. पुढे परमिशन. सगळ्या परमिशन आपल्या कोणत्या एक्सएमएल फाईल मध्ये किंवा कुठल्या फोल्डरच्या आतमध्ये स्टोअर असतात? मॅनिफेस्ट मध्ये. मॅनिफेस्ट डॉट परमिशन डॉट कोणती परमिशन चेक करतोय आपण? कॅमेराची. कॅमेरा. आणि कसं चेक करायचं? जर नॉट इज इक्वल्स टू काय असेल? पॅकेज मॅनेजरच्या आतमध्ये परमिशन जर ग्रँटेड नसेल तर तुम्हाला परमिशन मागायची. मग परमिशन आता परमिशन सर ते नाही माहित. परमिशन मागू शकतो, सगळ्यांना माहिती आहे ना. कंटेक्स्ट कॉम्पॅक्ट. मुस्कान करमानी. Yes, sir. बताओ. पहले आपकी तरफ नेटवर्क का इश्यू है शायद, रेंज कम आ रही है, आवाज कम आ रहा है. तुषार स्टार्ट डाउन है. हॅलो सांग. हॅलो सर, मग तिथं तसंच लिहायला लागेल, कंटेक्स्ट कॉम्पॅक्ट डॉट हॅलो सर पॅकेज मॅनेजर मधूनच काढायला लागेल साहेब. चेक सेल्फ परमिशन. कोणत्या मेथडच्या थ्रू आपण रिक्वेस्ट करू शकतो परमिशनला? कोणती मेथड आहे? सर रिक्वेस्ट परमिशन. रिक्वेस्ट परमिशन. ऍक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट डॉट रिक्वेस्ट परमिशन आहे. ऍक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट ने रिक्वेस्ट मागावं लागेल.
ऍक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट डॉट रिक्वेस्ट परमिशन. हा, रिक्वेस्ट परमिशन टोटल किती आर्ग्युमेंट मागत आहे? सर 3. 3. पहिला आर्ग्युमेंट कोणता आहे? सर पहिला आर्ग्युमेंट आहे ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण लिहू शकतो गेट ऍक्टिव्हिटी. व्हेरी गुड. पुढे पुढे नल स्ट्रिंग. सर स्ट्रिंग द्यायला लागेल आपल्याला एक परमिशन. स्ट्रिंग ऍरे द्यायचा आहे. सो स्ट्रिंग ऍरेला आपल्याला मेमरी एलोकेट करावं लागेल. मेमरी एलोकेट करण्यासाठी कुठला कीवर्ड यूज करतो? न्यू. न्यू. ठीक आहे. स्ट्रिंग ऍरे. स्ट्रिंग ऍरेला ब्रॅकेट मध्ये आपल्याला परमिशन लागेल. कोणती परमिशन मागायची आहे? कॅमेरा. मॅनिफेस्ट डॉट कॅमेरा. त्यानंतर तिसरा आर्ग्युमेंट कुठला आहे तुमचा? रिक्वेस्ट कोड. झालं, तुमची रन टाइम परमिशन तो मागेल. ओके, बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट हँडरेस करा. आणि सगळं जे डाऊन करतोय मी आता हँडरेस करा, म्हणजे मला समजत नाही कोणी किती हँडरेस केलं. ओके, आता मला काय करायचं? बटनवरती क्लिक करायचं आहे. बटनवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली माझी एक मेथड कॉल होईल. ओके, तर सगळ्यात पहिला बटनवरती क्लिक करायचं आहे. सो आपण कोणता लॉजिक अप्लाय करू? अफराज खान. येस सर. बताओ कोड. बटन के ऊपर क्लिक करना है, क्या अप्लाई करूँ? BTN capture dot. हाँ ठीक है, BTN कैप्चर डॉट. यस, क्या अप्लाई करना पड़ेगा? Set on click listener. आगे New. हम्म New. आगे New. On click listener. ऑन क्लिक लिस्टनर. हाँ, अभी सिंपली मुझे क्या परफॉर्म करना है? मुझे एक इंटेंट परफॉर्म करना है. और इंटेंट कौन से टाइप का होगा? जहां पर मैं एक्शन परफॉर्म करूंगा. तो एक्शन परफॉर्म कर रहा हूँ मतलब कौन सा टाइप का इंटेंट है? Implicit. इम्प्लिसिट. ओके, करो फिर परफॉर्म. कैसे करोगे? Intent. हाँ, उसका ऑब्जेक्ट. हाँ, इंटेंट इज इक्वल टू. आगे New. हाँ, न्यू Intent. इंटेंट. ओके, अब मुझे परमिशन सेट करनी है. परमिशन कौन सी सेट करनी है? कि मैं जो डेटा है मतलब इमेज जो भी है वो कैप्चर कर पाऊँ. तो इमेज कैप्चर करने के लिए क्या यूज करूंगा मैं? मीडिया स्टोर डॉट. मैं क्या करने वाला हूँ? एक्शन परफॉर्म करने वाला हूँ. कौन सी? इमेज कैप्चर. ओके, फिर से इस इंटेंट को मुझे स्टार्ट कर देना है, लेकिन इस इंटेंट का कुछ ना कुछ रिजल्ट मिलने वाला है. So, कौन सी मेथड यूज करूंगा यहाँ पे? अफराज, इंटेंट को स्टार्ट करना है तो साथ में रिजल्ट भी हमें चेक करना है, उसकी एक मेथड है. तो कौन सी मेथड यूज करूंगा? नहीं पता? भार्गव, Start activity for result. स्टार्ट ऍक्टिव्हिटी For result. फॉर रिझल्ट. आणि स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट मध्ये टोटल किती आर्ग्युमेंट पास करावे लागतील? Intent आणि request code. ठीक आहे, तर ऑलरेडी इंटेंटला माहिती आहे वरती की मला कोणती ऍक्शन परफॉर्म करायची आहे. त्याला ऍक्शन समजली, त्याला इमेज कॅप्चर करायची आहे. आणि सेकंड कोणता आहे? त्याला रिक्वेस्ट कोड 999 पाठवतो मी. आणि जेव्हा जेव्हा स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट, आता यातला मला रिझल्ट जर चेक करायचा असेल तर रिझल्ट चेक करायसाठी कोणती मेथड आहे त्याची? येस On activity result. ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट. Result. ओके, ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट. नाही, आपण चुकीच्या ठिकाणी करतोय ना. आपण ऑन क्रिएटच्या बाहेर करावं लागेल आपल्याला. ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट. ओके, यस ऋतुजा, ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्टच्या आतमध्ये लॉजिक सांगतोय, त्याच्या अकॉर्डिंग मला कोड सांग. मला काय करायचं? सगळ्यात पहिले रिक्वेस्ट कोड जो मी रिक्वेस्ट कोड वरती पास केलाय तो सेमच असला पाहिजे. रिझल्ट कोड तुला माहिती आहे, रिझल्ट ओके असला पाहिजे. डेटा नल नसला पाहिजे. तर त्यावेळेस हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कर. येस सर. फर्स्टली कंडिशन स्टेटमेंट इफ घ्यायचं आहे. रिक्वेस्ट कोड इक्वल्स टू आपण वरती पास केलाय 999 रिक्वेस्ट कोड इक्वल्स टू 999. आणि आपण त्याला एक तर नेस्टेड इफ मध्ये देखील चेक करू शकतो किंवा लॉजिकल अँड ऑपरेटर देखील देऊ शकतो. तर सर हा, लॉजिकल अँड ऑपरेटर रिझल्ट कोड इक्वल्स टू रिझल्ट ओके
लॉजिकल अँड ऑपरेटर डेटा होता ना सर? येस, डेटा वरती दिसते ना. मला ऍक्टिव्हिटी yes, रिजल्टचे sir. छोटे किती आर्ग्युमेंट आहेत Yes, sir. सांग. तीन आर्ग्युमेंट आहेत. फर्स्टली रिझल्ट कोड, सेकंड फर्स्ट रिक्वेस्ट कोड, सेकंड रिझल्ट कोड अँड थर्ड डेटा. तर डेटा नॉट इक्वल्स टू नल पाहिजेत. डेटामध्ये काय not- स्टोर आहे? डेटा इथं का देतोय आपण? डेटामध्ये काय स्टोर आहे? सर डेटा आपण जी वरतून इमेज पास केली आहे ती. हा, एक्झॅक्टली. आपण जी इमेज कॅप्चर केलेली आहे ती इमेज इनडायरेक्टली कुठे स्टोर आहे? इंटेंट मध्ये. आणि जेव्हा आपण स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट त्यातमध्ये इंटेंट पास केला होता, म्हणजे इमेज पास केली होती, ती इमेज आता ह्या ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्टच्या डेटामध्ये स्टोर आहे. कारण की डेटा हा कोणाचा ऑब्जेक्ट आहे? इंटेंटचा. सो इनडायरेक्टली इंटेंट मध्ये काय स्टोर आहे? कॅप्चर केलेली इमेज. तर तुमची इमेज नल नाही पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट काहीतरी डेटा पाहिजे. ओके, चला पुढं. त्याच्यानंतर अंकिता लोखंडे ना? येस सर. हा, अंकिता. येस सर. हा, अंकिता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता की सगळ्यात पहिले तर आपण वरती कुठला असा ऑब्जेक्ट बनवला जो की इमेजला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायसाठी किंवा कॅप्चर इमेज घेण्यासाठी हेल्प करतो. बिटमॅप. बिटमॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय होतं मग? बिटमॅप. ओके, आता बिटमॅप काय म्हणतोय? की अरे बाबा डेटा, तुझ्याकडे डेटा आहे का? तर मला तो डेटा बिटमॅपला दे. पण बिटमॅपचा एक फॉर्मॅट आहे. मग बिटमॅपला सगळ्यात पहिले टाइपकास्ट अप्लाय करायला लागेल. टाइपकास्ट कसा अप्लाय करायचा? फंक्शन ब्रॅकेट मध्ये काय पास करायचं? जो की जो त्या ऑब्जेक्टचा क्लास आहे, जसं लाईक बिटमॅपच्या क्लासचं नाव काय बिटमॅप असतं, त्या टाइपचं त्याला डेटा लागेल. म्हणजे आपण पॅरेंट क्लास किंवा सॉरी आपण टाइपकास्ट अप्लाय केलं बिटमॅप. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपली इमेज कुठे स्टोर आहे? ऑन ऍक्टिव्हिटी रिजल्ट मध्ये आपली जी इमेज कॅप्चर केलेली आहे ती कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोर आहे? डेटामध्ये. डेटामध्ये. इथं आपल्याला काय चेक करायचं आहे? डेटा. ठीक आहे. आणि डेटा फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला काय करायचं आहे? गेट एक्स्ट्रा. म्हणजे असं कन्सिडर करा की डेटा म्हणजे तुमचा एक पर्टिक्युलर काहीतरी स्टोर आहे. त्या स्टोर मध्ये गेट एक्स्ट्रा नावाचं पर्टिक्युलर एक बॅग आहे. आणि त्या बॅग मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय? गेट करायचंय. काय गेट करायचंय? तुमचा डेटा. ठीक आहे. जो पण डेटा तुमच्याकडे असेल, जसं ती इमेज कॅप्चर केलेली आहे. ओके, आता सिम्पली अंकिता, हे जी बिटमॅप कडे आलेली इमेज आहे, डेटा काय म्हणतोय? डॉट गेट एक्स्ट्रा डॉट गेट. आता त्याला काय गेट करायचं? सिम्पली डेटा. जे पण कॅप्चर केलेली इमेज आहे ती आता कोणाला पास केली त्यांनी? बिटमॅपला. त्यासाठी काय यूज केलं त्यांनी? इथं टाइपकास्ट. म्हणजे बिटमॅपला समजेल ह्या लँग्वेज मध्ये त्यांनी बिटमॅपला तो पर्टिक्युलर इमेज दिलेली आहे. आता बिटमॅप म्हणते माझ्याकडे इमेज आलेली आहे. आता ती इमेज आपण कोणावरती सेट करायची? आपल्याला सांग. कॅप्चर केलेली इमेज टेक्स्ट व्ह्यू वरती. टेक्स्ट व्ह्यू वरती इमेज शो करणार आहे का आपण? नाही, टेक्स्ट शो करणार आहे. मग कशावरती? इमेज व्ह्यू वरती. इमेज व्ह्यू वरती आपण इमेज शो करत असतो. ओके, सो हँड रेस करा बाकीच्यांनी. तुझा माईक बंद करून घे बाळा. ठीक आहे. सो नेक्स्ट काय करायचं? मला इमेज अप्लाय करायची आहे. म्हणजे बिटमॅप कडे आलेली इमेज आता सेट करायची आहे मला माझ्या इमेज व्ह्यू वरती. सो कोणाला माहिती आहे? हँड रेस करा. साहिल सायनकर. येस सर. सर आपला इमेज व्ह्यूचा ऑब्जेक्ट घ्यायला लागेल. हा, आयव्ही कॅप्चर इमेज डॉट सेट करायची आहे. त्यानंतर सेट इमेज बिटमॅप. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. बिटमॅप सेट करतोय आपल्याला. सेट इमेज बिटमॅप. आणि इथं काय पास करायचं? आणि बिटमॅपचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा टेबल. ठीक आहे. म्हणजे आता जेव्हा तुम्ही फोटो कॅप्चर कराल, जेव्हा तुम्ही बटनवर क्लिक कराल तर तुमचा कॅमेरा ओपन होईल आणि मग तुम्ही तिथून काय कराल? ऍक्शन परफॉर्म कराल. ऍक्शन इमेज कॅप्चर. मग तुम्ही कॅप्चर केलेली इमेज इंटेंट कडे आली. मग तुम्ही स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट मध्ये इंटेंट पास केलेला, म्हणजे इंटेंट मध्ये तुमचा इमेज स्टोर आहे. ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट मध्ये आपल्याला रिझल्ट चेक करायचा आहे. सो इथं आपण कंडिशन अप्लाय केली. रिक्वेस्ट कोड 999 आहे का? रिझल्ट कोड रिझल्ट ओके आहे का? डेटा नल नसेल तर तुमचा ही ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि डेटा डॉट गेट एक्स्ट्रा, जी तुमच्या पर्टिक्युलर जी तुमची इमेज आहे त्या इमेजला काढायसाठी आपण इथं डेटा डॉट गेट एक्स्ट्रा डॉट गेट. आणि आपण काय गेट करतोय? डेटा. तर जो पण इमेज आहे ती इमेज आपण बिटमॅपला दिली. आता बिटमॅप म्हणते ती इमेज कशावरती शो करायची? तर ती इमेज शो करायची आपल्याला आयव्ही कॅप्चर इमेज. ओके, त्याला एक मेथड अप्लाय केली, सेट इमेज बिटमॅप. दुसरा सेट इमेज बिटमॅपने काय झाली? बिटमॅप कडे असणारी इमेज आता कशावरती शो होईल? इमेज व्ह्यू वरती. बट आपल्याला अजून काय करायचं आहे? आपल्याला त्या इमेजच्या आतमध्ये असणारा टेक्स्ट
तो पण एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. मग त्यासाठी आपण इथे काय करणार आहे, एक मेथड क्रिएट करणार आहे. ओके, सो रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन. ठीक आहे, सो आपण एक मेथड कॉल केली रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन, आणि या रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन मध्ये मला पास करायचं आहे काय, बिटमॅप म्हणजे रॉ डेटा. रॉ डेटा कुठे स्टोर आहे, बिटमॅप कडे. म्हणजे तो रॉ डेटा आता रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन पुढे घेऊन जाईल आणि मग त्या इमेजला किंवा त्या इमेजच्या आतमध्ये कोणता टेक्स्ट आहे तो काढेल. सगळ्यात पहिले मला कोणी सांगेल का या रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन मध्ये एरर काय येतोय? येस, ती युजर Method डिफाईन्ड मी मेथड create आहे करावं का लागणार पहिले सर, युजर डिफाईन्ड आहे सर ते मेथड. क्रिएट करायला. ठीक आहे. सो आपल्याला मेथड क्रिएट करावं लागेल. ओके, सो हँडरेस करा आपल्याला मेथड कशी बनवायची सांगा. बाकीच्यांनी पण हँडरेस करा रे. आदित्य दमदार, आदित्य. हॅलो हा, हॅलो. मेथड बनवायची आहे. ते मेथड ती मेथड जी आहे ती विदिन अ क्लास ऍक्सेस झाली पाहिजे. सांग काय करू? पब्लिक विदिन अ क्लास झालं ऍक्सेस झाली पाहिजे. पब्लिक लिहायचं आहे का प्रायव्हेट प्रायव्हेट? पुढं स्टॅटिक रिटर्न टाईप नल असला पाहिजे. रिटर्न तो नल करेल. कोण करते रिटर्न नल? माहिती आहे आदित्य? सॉरी सर. असं कसं माहिती नाही रे तुम्हाला? जास्त तुझी चांगली परफॉर्म आहे. कॉपी पेस्ट करतो का? प्रणव पेंजरकर, प्रणव आहे का? कुणाल, ईश्वरी आवरे. हा सर. रिटर्न टाईप सर, नल असलं पाहिजे. कोण रिटर्न करते नल? वॉइड. वॉइड. ठीक आहे. आणि इथे मग मी एक मेथड क्रिएट करतोय. कोणती मेथड क्रिएट करावं लागेल? कोणत्या मेथड वरती कॉल केल्यानंतर एरर आला? रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन. ठीक आहे. आणि रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशन मध्ये टोटल किती आर्ग्युमेंट होते सांग बरं कॉल करत असताना? एकच आर्ग्युमेंट होता, बिटमॅपचा type चा होता? ऑब्जेक्ट. बिटमॅपचा Bitmapचा ऑब्जेक्ट. इथे पण आपल्याला काय बनावं लागेल? बिटमॅप, त्याचा ऑब्जेक्ट बिटमॅप. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली इथे तुम्हाला आता लॉजिक लावायचे आहे. तर बघा तुम्हाला आता काय यूज करतोय आपण इथे एमएल किट यूज करतोय. ओके, सो एक इनपुट इमेज नावाचा क्लास आहे. इनपुट इमेज नावाचा क्लास जो आहे हा काय, दिस इज द स्पेशल क्लास फ्रॉम अ एमएल किट. एमएल किट मधला एक स्पेशल क्लास आहे. ओके, जो की तुम्हाला मशीन लर्निंगची लायब्ररी ऍक्सेस करायसाठी हेल्प करतो. ओके, एक्झॅक्टली या पर्टिक्युलर इनपुट इमेजने काय होईल, एमएल किट अंडरस्टँड करते की ओके माझ्याकडे पर्टिक्युलर एक इमेज येईल आणि त्या इमेजला मला किंवा त्या इमेज मधून मला काय काढायचं आहे, टेक्स्ट काढायचं. ओके, तर त्यासाठी आपण इथं मदत काय यूज केलेला आहे, मीडिएटर म्हणून कोणता क्लास यूज केलेला आहे किंवा हा क्लास कोणाचा आहे, तर तुमच्या एमएल किटचा. त्या क्लासचं नाव काय, इनपुट इमेज. ओके, सिम्पली काय करतोय हा, इनपुट इमेज इज अ क्लास ऑफ, कोणाचा क्लास आहे हा, फ्रॉम एमएल किट, जो की काय करेल तुमच्या त्या पर्टिक्युलर इमेजला गेट करेल आणि मग पुढं टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायसाठी हेल्प करेल. इमेजला गेट करेल, मग इमेज मध्ये असणारे टेक्स्ट गेट करेल आणि मग त्याला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायसाठी हेल्प करेल. मग त्यासाठी पण एमएल किटचा कोणता क्लास यूज करतोय, इनपुट इमेज. समजला का इथपर्यंत? क्लिअर आहे का? येस, ऑनलाईन? येस सर. ओके, सिम्पली तुम्हाला इनपुट इमेज त्याचा ऑब्जेक्ट बनवला मी, फॉर एक्झाम्पल इमेज नावाचा इज इक्वल्स टू काय करायचं आपल्याला, इनपुट इमेज फ्रॉम मीडिया. म्हणजे आपल्याला त्याला सांगायचंय की एक्झॅक्टली कोणत्या इमेज मधून त्याला टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायचंय पुढे जाऊन. ओके, सो फ्रॉम मीडिया इमेज. आता फ्रॉम मीडिया इमेज मध्ये टोटल किती आर्ग्युमेंट पास करायचे सांगा, नॉट फ्रॉम मीडिया इमेज, सांगा किती आर्ग्युमेंट पास करायचे आहेत? दोन. पहिला आहे इमेज, तो वरती रन टेक्स्ट रिकॉग्नायझेशनने आर्ग्युमेंट मध्ये कोणती इमेज रिसीव्ह केलेली आहे का, रॉ इमेज रिसीव्ह केलेली आहे का, सांगा कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये रिसीव्ह केली आहे, बिटमॅप. बिटमॅप मध्ये. आणि सेकंड आर्ग्युमेंट कुठला आहे तुमचा, रोटेशन. म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल टील वगैरे केला किंवा त्यादृष्ट रोटेट करून जर फोटो घेतला तर त्यावेळेस ते रिकॉग्नाइज झाले पाहिजे का, तर तुम्ही देऊ शकता. जर नॉर्मल पाहिजे असेल तुम्हाला अँगल, तर 0 पास करायचं. नॉर्मल अँगल म्हणजे 0. आता ह्या बिटमॅप वरती इथं इश्यू येतोय. ठीक आहे, तिथं फ्रॉम बिटमॅप इमेज नाही, फ्रॉम बिटमॅप पाहिजे. हा, फ्रॉम बिटमॅप. ठीक आहे, इनपुट इमेज
फ्रॉम बिटमॅप म्हणजे तो आता ह्या इमेज वरून काय काढणार आहे, पुढं टेक्स्ट काढणार आहे. आणि आता ते कोणाला माहिती आहे, इमेज ऑब्जेक्टला. ओके, सो इनपुट इमेज नावाचा क्लास घेतला जो की एमएल किटचा एक क्लास आहे. ओके, आणि जर तुम्हाला एमएल किट किंवा एमएल लायब्ररीला अंडरस्टँड करायचं असेल, इमेजला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, किंवा इमेज रिलेटेड काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, तर तुम्ही इथे इनपुट इमेज नावाचा क्लास घ्याल. त्याचा ऑब्जेक्ट इमेज इज इक्वल्स टू इनपुट इमेज डॉट फ्रॉम बिटमॅप. म्हणजे कोणत्या इमेज वरती ऑपरेशन परफॉर्म करायचंय, तर इनपुट इमेजने त्याची मेथड कॉल केली फ्रॉम इन बिटमॅप, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय पास केलं, बिटमॅप म्हणजे ती इमेज. एक्झॅक्टली त्या इमेज वरती तो ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. कोणत्या टाइपचं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे अजून आपण त्याला सांगितलेलं नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? ऋतुजा, करा कोड एक्सप्लेन एवढं. येस सर. सो फर्स्टली आपण स्टार्ट फॉर ऍक्टिव्हिटी इम्प्लिसिट इंटेंट जी स्टार्ट ऍक्टिव्हिटी ची मेथड कॉल केली आहे, त्याचा रिझल्ट करण्यासाठी आपण ऑन ऍक्टिव्हिटी ही मेथड घेतलेली आहे. त्याची तुझा आवाज कटतोय बरं. अच्छा, तुझा आवाज कटतोय. सर आता येतोय आवाज? येतोय आता. हॅलो सर, आपण इंटेंटच्या खाली जी येस सर, आपण इम्प्लिसिट इंटेंटच्या खाली स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्टची मेथड घेतली आहे. त्याचा रिझल्ट गेट करण्यासाठी आपण ऑन ऍक्टिव्हिटी मेथड घेतली आहे, ज्याचे आर्ग्युमेंट्स त्याला दिलेले 3 दिलेले आहेत, रिझल्ट कोड, रिक्वेस्ट कोड, रिझल्ट कोड अँड इंटेंट डेटा. त्याच्यामध्ये रिझल्ट कोड मध्ये आपलं 999 असेल, रिझल्ट कोड मध्ये रिझल्ट ओके असेल, आणि डेटामध्ये जी आपण इमेज घेतलेली जी आपली तिथे इंटेंट मध्ये होती ती डेटामध्ये पास केली आहे. आपण म्हणजे इमेज आपली सर्व कंडिशन्स चेक करतो की या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात का, त्यासाठी आपण इफ ब्लॉक घेतलाय. बरोबर, ठीक आहे. तुझा आवाज खूप कटतोय. परमेश्वर आहे का येस क्लासमध्ये? सर. कर परमेश्वर कोड. ओके सर, ते इफ पासून करू का? कर. हा, इफ रिक्वेस्ट कोड आपण चेक केला, पहिले वरती पास केलेला होता तो 999 आहे का. नंतर अँड वापरला, कारण आपल्याला सगळ्या कंडिशन ट्रू पाहिजे म्हणून. नंतर रिझल्ट कोड हा आपला ओके असला पाहिजे, आणि डाटा हा नल नसला पाहिजे. म्हणजे ती आपण इमेज स्टोअर केलेली आहे त्या इंटेंट मधून त्या डाटा मध्ये आलेली आहे, ती नल नसली पाहिजे. नंतर बिटमॅपचा ऑब्जेक्ट वापरला, त्याला टाईप कास्ट केली बिटमॅप मध्ये, आणि त्या डाटामधून ती आपली इमेज आहे ती घेतली. त्यासाठी गेट एक्स्ट्रा डॉट गेट डाटा हे वरती जो डाटा होता त्याच्यात तो पास केला. आणि नंतर ती बिटमॅप मध्ये जी इमेज आलेली आहे ती सेट करायची आपल्याला त्या इमेज व्ह्यू मध्ये. त्याचा ऑब्जेक्ट आहे IV कॅप्चर इमेज. त्याला सेट केली इमेज, सेट इमेज बिटमॅप, आणि त्याला ऑब्जेक्ट पास केला बिटमॅप. आणि आपल्याला त्या इमेज मधून आपल्याला टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा, म्हणून त्यासाठी आपण एक मेथड बनवली, रन टेक्स्ट रिकॉग्नाइज. त्यामध्ये आपण ती इमेज पास केली बिटमॅपच्या थ्रू. नंतर ती खाली प्रायव्हेट व्हॉइड, त्याची व्हॉइड रन टेक्स्ट रिकॉग्नाइज, त्याला वरतून आपल्याला बिटमॅप इमेज येणार आहे, त्याचा क्लास बिटमॅप आहे. आणि त्याच्यानंतर इनपुट इमेज हा एक क्लास आहे ML किटचा, तो प्रोव्हाइड करतो की त्या अंडरस्टँड करतो इमेज टेक्स्ट, जी इमेज आहे ती टेक्स्ट म्हणजे इमेज टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करते. आणि नंतर ऑब्जेक्ट बनवला इमेज इक्वल टू इनपुट इमेज डॉट फ्रॉम बिटमॅप. ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची, म्हणून ते इमेज जी ML चा क्लास आहे त्यापासून फ्रॉम ती बिटमॅपची इमेज म्हणून त्याला 2 आर्ग्युमेंट पास केले, एक बिटमॅप आणि दुसरा आपला रोटेशन. ठीक आहे, सो इथं कन्फ्युज होऊ नका. इनपुट इमेज नावाचा जो क्लास आहे तो ML किटचा स्पेशल क्लास आहे, जो तुम्हाला इमेज रिलेटेड काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील त्यासाठी तो पॉवर देतो. तो इनपुट इमेजला आपण सिम्पली इमेज द्यायची होती, म्हणून आपण इथे फ्रॉम बिटमॅप नावाच्या थ्रू ती बिटमॅप म्हणजे ती इमेज घेतली, आणि ती इमेज कोणाकडे आहे, त्या इमेज ऑब्जेक्टकडे. ठीक आहे, बरं आपल्याला पुढे काय करायचं आता ह्या इमेजकडे इमेज आलेली आहे. आता सिम्पली आपल्याला टेक्स्ट रिकॉग्नाइज करायचं आहे. तर टेक्स्ट रिकॉग्नाइज करायसाठी कोणता क्लास आहे, तर टेक्स्ट रिकॉग्नायझर. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट बनवला रिकॉग्नायझर इज इक्वल्स टू काय करायचं, टेक्स्ट रिकॉग्नायझेशन करायचं आहे. सो टेक्स्ट रिकॉग्नायझेशन डॉट गेट क्लायंट. ठीक आहे, म्हणजे आता सगळ्यात पहिला काय करायचं आहे, टेक्स्ट रिकॉग्नायझर नावाचा क्लास घ्यायचा आहे, त्याला इनिशियलाइज करायचं आहे. सो टेक्स्ट रिकॉग्नायझर, त्याचा ऑब्जेक्ट रिकॉग्नायझर, त्याला आपण असाइन करतोय काय, टेक्स्ट रिकॉग्नायझेशन डॉट गेट क्लायंट.
म्हणजेच काय, तो कोणता पॅटर्न फॉलो करेल. ठीक आहे, तो कोणती सेटिंग फॉलो करेल. तर तो सेटिंग कोणती फॉलो करणार आहे ते आपल्याला गेट क्लायंटच्या आतमध्ये लिहायचं आहे. सो टेक्स्ट रिकग्नायझेशन डॉट टेक्स्ट रिकग्नायझेशन ऑप्शन, टेक्स्ट रिकग्नायझेशन टेक्स्ट रिकग्नायझेशन ऑप्शन डॉट डिफॉल्ट ऑप्शन. म्हणजे जी डिफॉल्ट सेटिंग आहे, म्हणजे नॉर्मल जी लँग्वेज आहे तुमच्या मोबाईलची, जी नॉर्मल लँग्वेज असेल, फॉर एक्झाम्पल इंग्लिश, तर त्या इंग्लिशला तो फॉलो करेल. आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते प्रिंट, जेव्हा ते इमेज एक्स्ट्रॅक्ट होईल तर इमेजच्या आतमध्ये त्याच्या अकॉर्डिंग काय करेल, तो पर्टिक्युलर इमेज एक्स्ट्रॅक्ट करायचा ट्राय करेल तुमच्या नॉर्मल डिफॉल्ट सेटिंगच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर मग इथे सिम्पली आपण काही सगळ्यात पहिले काय यूज केलं, इनपुट इमेज नावाचा क्लास, जो की तुमच्या ML किटचा एक पार्ट आहे. त्याचा ऑब्जेक्ट बनवला इमेज. मग इमेज म्हणतोय मला इमेज दे. तर रन टेक्स्ट रिकग्नायझेशन म्हणतोय वरती माझ्याकडे बिटमॅप होता, त्या बिटमॅप मध्ये माझी इमेज स्टोर आहे, रॉ मटेरियल, रॉ इमेज. मग तो म्हणतोय ठीक आहे मला असाइन कर. मग असाइन करत असताना कोणता क्लास हेल्प करतोय, पुन्हा इनपुट इमेज, जो की ML किटचाच क्लास आहे. त्याच्यामध्ये कोणती मेथड यूज केली, फ्रॉम बिटमॅप. फ्रॉम बिटमॅप म्हणजे काय करते की जी इमेज आहे ती इमेज आपल्याला गेट करायची आणि पुढे इमेजला पाठवायची आहे. सो फ्रॉम बिटमॅप. ओके, सो त्याला दोन आर्ग्युमेंट पास केले, बिटमॅप आणि सेकंड आहे तुमचं रोटेशन, म्हणजे डिग्री सेल्सिअस, 0, 90, 180, 270. आपल्याला नॉर्मल ठेवायचं म्हणून 0 ठेवलं. मग आता जी पण इमेज आहे ती कोणाकडे, इमेजकडे. मग तुम्हाला टेक्स्टला रिकग्नाइज करायचं. मग टेक्स्टला रिकग्नाइज करायसाठी कोणता क्लास यूज केला, टेक्स्ट रिकग्नायझर. ऑब्जेक्टचं नाव रिकग्नायझर इज इक्वल्स टू. आता रिकग्नायझर म्हणते मला कोणती सेटिंग फॉलो करायची आहे, तर मग रिकग्नायझेशन काय म्हणते, क्लास की माझी एक मेथड आहे गेट क्लायंट, त्याच्या थ्रू मी जे पण डिफॉल्ट सेटिंग आहे, डिफॉल्ट ऑप्शन्स ते काढतो आणि तुला देतो. त्यात रिकग्नायझर काय म्हणते, ओके मी जे नॉर्मल सेटिंग आहे ती फॉलो करतो. तर सिम्पली नॉर्मल क्वेश्चन विचारतो सगळ्यांना, क्वेश्चनचा आन्सर करा. टेक्स्ट रिकग्नायझरच्या ऑब्जेक्टचं नाव काय, डॉट. मला काय करायचं आता, मला प्रोसेस करायची आहे काय, इमेज. मेथडचं नाव काय, मग प्रोसेस. मी त्या बिटमॅप मधून इमेज, ते इमेज इनपुट इमेज डॉट फ्रॉम बिटमॅप, जी बिटमॅप इमेज आहे ती बिटमॅप इमेज मी कोणत्या ML किटच्या क्लासला दिलेली आहे, इनपुट इमेज. इनपुट इमेजचा कोणता ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये माझी इमेज स्टोर आहे, म्हणजे तो आता म्हणेल की ह्या इमेजला प्रोसेस करायचा आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण इथं काय अप्लाय करणार आहे, ऍड ऑन सक्सेस लिस्नर. ठीक आहे, ऍड ऑन सक्सेस लिस्नर. मग आपल्याला करंट जावा क्लासमध्ये स्कोप ऑपरेटर यूज करतोय आपण. जर हे ऍड ऑन सक्सेस लिस्नर जर कॉल झालं तर गेट ऍक्टिव्हिटी करू आपण. दिस यूज करायला लागेल. ठीक आहे, दिस. आणि हा कोणाला कॉल करेल, तर एका मेथडला कॉल करेल. तर कोणती मेथड ते असू शकते, जसं लाईक ज्याच्या आतमध्ये माझं प्रोसेसिंग होईल, काय टेक्स्ट रिकग्नाइज करायचं. सो प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. ठीक आहे, आता माझं सगळ्यात पहिले सॉरी टेक्स्ट रिकग्नायझेशन प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. ओके, सो ह्या पर्टिक्युलर कोडला कोण एक्सप्लेन करू शकता का, स्कोप ऑपरेटर काय असते कोणाला माहिती आहे, जावाच्या कोणत्या व्हर्जन पासून आपण स्कोप ऑपरेटर यूज करू शकतो, किंवा नॉर्मल स्कोप ऑपरेटर काय असते सांगा. सर ते स्कोप डिफाइन करायसाठी असते क्लासचा. हम स्कोप से ये डिफाइन कर सकते हैं कि वो कहाँ तक हम उस पर्टिकुलर चीज को एक्सेस कर सकते हैं. अरे पलक आप हो गया, मैंने आपको आवाज दिया 2 बार इसके पहले स्टार्टिंग में. सर तब मेरा माइक फंक्शन नहीं कर रहा था और मैंने एडिट टेक्स्ट का वो जो कोड था वो कॉपी करके पेस्ट कर रही, तो पेस्ट भी नहीं हो रहा था, मेरा नेटवर्क इशू था. सॉरी सर. बताओ स्कोप ऑपरेटर बताओ. स्कोप ऑपरेटर दो टाइप के रहते हैं, लोकल और ग्लोबल. जिससे हम डिफाइन कर सकते हैं कि उस जो पर्टिकुलर वेरिएबल है उसका स्कोप कहाँ तक है. अगर हम फंक्शन ब्रैकेट में कोई वेरिएबल को डिफाइन करते हैं तो वो हम विद इन द फंक्शन ब्रैकेट ही एक्सेस कर सकते हैं. ओके, अजून बाकी कोणाला. असं आपण जसं डॉट ऑपरेटर यूज करतो, तर ते डॉट ऑपरेटरच्या जागी आपण स्कोप ऑपरेटर देखील यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा पॅरेंट क्लास मधील एखादी मेथड असेल तर आपण तिला म्हणजे
ऑब्जेक्ट ना क्रिएट करतात त्याचं क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मेथडला किंवा त्याच्या व्हेरिएबलला कॉल करू शकतो. ठीक आहे, एक्झॅक्टली. म्हणजे आपण तिथे आपण एक रेफरन्स क्रिएट करतोय. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा हे ऑन सक्सेस ऍड ऑन सक्सेस लिस्नर कॉल होईल तेव्हा कोणती मेथड कॉल झाली पाहिजे? प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. आणि जर ते रिझल्ट आणि जर तो पर्टिक्युलर ऍड ऑन सक्सेस लिस्नर जर एक्झिक्यूट झाला नाही तर मग काय एक्झिक्यूट होईल? ऑन फेलियर, ऍड ऑन फेलियर लिस्नर. आणि मग इथे पुन्हा आपण ई म्हणजेच काय तुमचा एक्सेप्शन आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय ऍडव्हान्स व्हर्जन मध्ये. आणि मग इथे आपण जर हा तुमचा एक्सेप्शन एक्झिक्यूट झाला तुम्हाला मग काय तुमचा टोस्ट प्रिंट होईल. ठीक आहे, जस्ट लाईक पुन्हा इथं लिहितोय मी गेट ऍक्टिव्हिटी. आणि इथे तुमचा जो पण ई असेल जस्ट लाईक एक्सेप्शन असेल तो आपण डायरेक्ट काय करतोय? प्रिंट करतोय. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय होईल? रिकग्नायझर प्रोसेस करेल काय इमेजला, म्हणजे त्या इमेज मधून त्याला काय काढायचं? टेक्स्ट काढायचंय. तो रिकग्नाइज करेल ह्या प्रोसेस मेथडच्या थ्रू. मग जर ते त्या पर्टिक्युलर ओसीआरनी त्या एमएल किटनी त्या पर्टिक्युलर टेक्स्टला रिकग्नाइज केलं तर ऍड ऑन सक्सेस लिस्नर कॉल होईल. आणि मग तो एका मेथडला कॉल करेल प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. त्या प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट मध्ये काय स्टोर असते? इनडायरेक्टली तुमचे टेक्स्ट, जेवढे पण टेक्स्ट आहेत ते आता कुठं स्टोर झालेले तुमचे? रिकग्नायझरने काढून कोणाला दिले? प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्टला. बट जर रिझल्ट दिला नाही तर ऍड ऑन फेलियर लिस्नर कॉल होईल. आणि मग तुमचा एक जो पण आलेला एक्सेप्शन असेल तो आपण काय टोस्टच्या थ्रू प्रिंट केलाय. येस, एवढा कोड कोणी एक्सप्लेन करू शकते का? पलक करो. हाँ सर, तो फिर हमने पहले टेक्स्ट रिकॉग्नाइजर का एक ऑब्जेक्ट बनाया है और उसमें हमने पहले टेक्स्ट रिकॉग्नाइज करने के लिए है, फिर इसमें हमने उसकी मेथड कॉल की गेट क्लाइंट डिफॉल्ट ऑप्शंस के साथ. फिर हमने उस ऑब्जेक्ट पे रिकॉग्नाइजर ऑब्जेक्ट पे पहले इमेज सेट किया, फिर उस पे सक्सेस लिस्नर लगाया और फेलियर लिस्नर लगाया कि अगर सक्सेस होगा तो ये एग्जीक्यूट होना चाहिए और फेलियर होगा तो हमारा टोस्ट एग्जीक्यूट होना चाहिए. ओके, सही आहे. ठीक आहे, अजून कोणी एक्सप्लेन करू शकते का कोड? येस, अजून कोणाला कोड एक्सप्लेन करायचा आहे? भूमी करो, साथ साथ में है ना, रहते ना आप, करो कोड एक्सप्लेन. हाँ सर. अच्छा, आज लेक्चर भी साथ ही कर रहे हो आप? हाँ सर, वो बताओ. हाँ, तो हमने पहले एक टेक्स्ट रिकॉग्नाइजर की क्लास ली, फिर उसका ऑब्जेक्ट बनाया, फिर उसको हमने गेट क्लाइंट किया, फिर उसका डिफॉल्ट ऑप्शन सेट किया, फिर रिकॉग्नाइजर टेक्स्ट रिकॉग्नाइजर के ऑब्जेक्ट हमने एक इमेज सेट की, फिर उसको सक्सेस लिस्नर लगाया. अगर सक्सेस हो गया तो वो टेक्स्ट रिकग्निशन रिजल्ट देगा, जो कि टेक्स्ट एडिट जो हमने टेक्स्ट डाला वहां पे वो टेक्स्ट डिस्प्ले करेगा. और अगर वो फेल हो गया तो एड ऑन फेलियर लिसनर हमने टोस्ट लगाया. ठीक है, आपके क्वेश्चन के आंसर में बहुत सारा ये था, क्या बोलेंगे हम, पियानो बहुत ज्यादा बच गए. ठीक है, चलो ठीक आहे. सो सिम्पली काय केलं आपण? रिकग्नायझरनी जो टेक्स्ट रिकग्नायझरचा ऑब्जेक्ट आहे तरी प्रोसेस मेथडच्या थ्रू इमेज प्रोसेस केली, म्हणजे त्या इमेजला जर टेक्स्ट मध्ये त्या इमेजच्या आतमध्ये असणारा टेक्स्ट तो काढेल. मग जर इमेज मधून टेक्स्ट काढताना सक्सेस भेटलं तर ऍड ऑन सक्सेस लिस्नर कॉल होईल. आणि ऍड ऑन सक्सेस लिस्नर कोणत्या मेथडला कॉल करेल? प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. याच्यामध्ये काय स्टोर आहे? सगळे टेक्स्ट. आणि जर टेक्स्ट निघला नाही तर ऍड ऑन फेलियर लिस्नर, मग तो काय प्रिंट करेल? टोस्ट मेसेज. ठीक आहे, आता सिम्पली लास्ट आपल्याला कोड करायचा 3-4 लाईनीचा. तो कोणत्या मेथड मध्ये करायचा आहे तुम्हीच सांगा, कोणत्या मेथड मध्ये कोड करायला लागेल आता? प्रोसेस टेक्स्ट रिकॉग्नायझेशन रिझल्ट. प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन. ठीक आहे, सो ऍक्सेस स्पेसिफायर घेतलं मी प्रायव्हेट. रिटर्न टाइप घेतोय मी नल. रिटर्न टाइप नल घेतो म्हणजे काय घेऊ सांगा? ऑल सांगा आता. वाइड. आपल्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा आपल्या 12th वीकचा लास्ट 4 ते 5 लाईनीचा कोड आहे, सगळ्यांनी मिळून सांगा. ओके, सो प्रायव्हेट वॉइड, त्याच्यानंतर कोणती मेथड? प्रोसेस टेक्स्ट रिकॉग्नायझर. त्याला फंक्शन ब्रॅकेट नाही दिले सर.
प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. ओके, सो सरळ सरळ आपण काय यूज केलेलं आहे, स्कोप ऑपरेटर. या स्कोप ऑपरेटरच्या राईट साइडला जे लिहिलेलं असते ते मेथडच असते. ओके, सो दिस स्कोप ऑपरेटर प्रोसेस टेस्ट रिकग्नायझेशन रिझल्ट. ठीक आहे, म्हणजे इंडायरेक्टली ते रिझल्ट आहे. तर रिझल्ट मध्ये काय स्टोर आहे, तुमचे टेक्स्ट. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की यामध्ये काय स्टोर असते, तुमचे टेक्स्ट. ओके, त्या टेक्स्ट ऑब्जेक्ट बनवला मी टेक्स्ट. ओके, आता सिम्पली मला एक पर्टिक्युलर रिकामा डब्बा बनवायचा असं कन्सिडर करा. मला एक रिकामा डब्बा बनवायचा ज्याच्यामध्ये मी मल्टिपल स्ट्रिंग स्टोर करू शकतो. रिकामा डब्बा म्हणजे काय म्हणू शकतो आपण, अरे अजून वेक्टर वेक्टर, अजून लिस्ट लिस्ट, अजून. बरं, मला स्ट्रिंग स्टोअर करायची आहे, पण कशी म्हणजे एक स्ट्रिंग आल्यानंतर दुसरी स्ट्रिंग गायब झाली पाहिजे असं नाही, किंवा दुसरी स्ट्रिंग आल्यानंतर पहिली स्ट्रिंग गायब झाली पाहिजे असं नाही. जितक्या पण स्ट्रिंग आल्या स्ट्रिंग बफर सर. स्ट्रिंग अरे स्ट्रिंग बफर, अजून स्ट्रिंग बफर पेक्षा ऍडव्हान्स स्ट्रिंग बफर, अजून सांगा पॉसिबिलिटीज. स्ट्रिंग बिल्डर, बरोबर आहे, स्ट्रिंग बिल्डर पण आहे. चला स्ट्रिंग बिल्डर यूज करून बघू. ओके, सो एक्झॅक्टली इथे आपण स्ट्रिंग बिल्डर यूज करतोय. कोणाला माहिती आहे स्ट्रिंग बिल्डरची डेफिनेशन सांगा बरं. स्ट्रिंग बिल्डरला इनिशियलाइज करून घेऊ. स्ट्रिंग बिल्डर त्याचा ऑब्जेक्ट जसं की रिझल्ट किंवा स्ट्रिंग बिल्डर घेतो, इज इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग बिल्डर. काय यूज आहे सांगा बरं, काय डिफरन्स आहे स्ट्रिंग बिल्डर, स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर मध्ये, कोण सांगेल. तिन्ही पण सेमच आहेत ना जवळपास. स्ट्रिंग बफर, स्ट्रिंग बिल्डर सेमच आहे, खूप डिफरन्स आहे. तर स्ट्रिंग बिल्डरचा ऑब्जेक्ट डायरेक्टली मॉडिफाय करू शकतो. ओके, अजून स्ट्रिंग बफर काय करतो किंवा स्ट्रिंग काय करतो. जर तुमचा स्ट्रिंग कंटिन्युअसली चेंज होत असेल तर तुम्ही स्ट्रिंग यूज करायला पाहिजे का, सांगा बरं. येस, काय वाटते, नाही. त्यावेळेस काय यूज करायला पाहिजे, मग त्यावेळेस तुमच्याकडे ऑप्शन आहे स्ट्रिंग बफर. इथे आपण काय यूज करतोय, आपला स्ट्रिंग बिल्डर यूज करून बघू आपण. आता मला पुन्हा एक क्वेश्चन आहे, ऍड्रेस कराल. मला फॉर इच लूप एक्झिक्यूट करायचा आहे. फॉर इच लूप कसा एक्झिक्यूट करतो, कारण की हा जो प्रोसेस टेक्स्ट रिकग्नायझेशन रिझल्ट आहे याला नेहमी आर्ग्युमेंट पास करावा लागतो टेक्स्ट. कारण की जेव्हा त्याला कॉल केलं होतं स्कोप ऑपरेटरच्या नंतर, तेव्हा इंडिरेक्टली त्यांनी काय गेट केलेलं आहे, ऑल डेटा, ऑल टेक्स्ट. तर आपण या टेक्स्ट क्लासच्या थ्रू त्याच्याकडे असणारे सगळे टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करणार आहे, काढणार आहे. ठीक आहे, बट आता सगळ्यात पहिले त्याच्याकडे ब्लॉक ऑफ टेक्स्ट आहेत, म्हणजे मल्टिपल डेटा आहे, आणि तो मल्टिपल डेटा आपल्याला फॉर इचच्या थ्रू 1 बाय 1 काढायचा आहे. या टेक्स्टच्या आतमधलं आपल्याला काय काढायचं आहे, टेक्स्ट ब्लॉक. या टेक्स्टच्या आतमध्ये काय आहे, टेक्स्ट ब्लॉक, आणि तो टेक्स्ट ब्लॉक आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय समजावं लागेल, फॉर इच लूप. फॉर इच लूप कसा असते, हँड करा. फॉर इच लूप बघितलं असेल कधी ना कधी, यूज केलेला असेल. बाकीचे अजून अंकिता गवई, अंकिता सावंत किंवा अंकिता गवई, सांगा कोणी पण. येस सर. फॉर इच लूप. हा सर. सर फॉर, हा त्यानंतर डेटा टाईप. ठीक आहे, डेटा टाईप. आता सगळ्यात पहिले हा टेक्स्ट मध्ये जेवढं पण डेटा आहे, म्हणजे जे पण टेक्स्टचे ब्लॉक्स आहेत ते गेट करायचे. बट ते टेक्स्टचे सगळे ब्लॉक्स कोणत्या टाईपचे आहेत, टेक्स्ट टाईपचे आहेत. आणि त्या टेक्स्ट मधलं पण आपल्याला काय काढायचं, टेक्स्ट ब्लॉक काढायचे. सगळ्यात पहिले कोणता क्लास घ्यावा लागेल, टेक्स्ट. त्यातलं आपल्याला काय काढायचं, टेक्स्ट ब्लॉक. टेक्स्ट ब्लॉक, त्याचा ऑब्जेक्ट कोणाला ब्लॉक. फॉर इच लूप मध्ये मतलब काय यूज करतो आपण, कोलन. आणि ऑल ब्लॉक्स कुठे स्टोर आहे तुमच्या टेक्स्ट मध्ये. आणि यातून आपल्याला काय गेट करायचे, गेट करायचे ऑल टेक्स्ट ब्लॉक्स. काय करायचं मग, गेट टेक्स्ट ब्लॉक. ठीक आहे, गेट टेक्स्ट ब्लॉक म्हणजे गेट टेक्स्ट ब्लॉक कडे ऑल टेक्स्ट रेडी होते. त्यांनी 1 बाय 1 ऑल टेक्स्ट गेट काढले, जे पण तुमचे ब्लॉक्स होते ते काढले, आणि त्यांनी 1 बाय 1 ब्लॉक्स कडे दिले. आता ब्लॉक्स
जे पण ब्लॉक त्याला भेटतायत म्हणजे त्याला जे पण टेक्स्ट भेटतायत ते आपल्याला कुठं स्टोअर करायचे आहेत. वरती आपण असं कोणता ऑब्जेक्ट बनवला जो की String स्ट्रिंग builder. View मध्ये येस स्ट्रिंग बिल्डर बिल्डर डॉट स्ट्रिंग बिल्डर मध्ये जर आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल कोणती मेथड यूज करायची? स्टोअर करायचं अपेंड यूज करायचं. ठीक आहे. आता पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे कोणता वरती ऑब्जेक्ट आहे ज्याने 1 बाय 1 टेक्स्ट डॉट गेट टेक्स्ट ब्लॉक मधला ऑल डेटा स्टोअर केलेला आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे? ब्लॉक ब्लॉक. ठीक आहे. आणि ब्लॉक मधून तुम्हाला इनडायरेक्टली काय काढायचंय काय गेट करायचं त्याचा टेक्स्ट त्याचं नाव काय? गेट टेक्स्ट. आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट वर्ड असेल तर नेक्स्ट वर्ड साठी पुन्हा त्याला न्यू लाईन बनवायची. मग पुन्हा आपल्याला काय यूज करायला लागेल? अपेंड. हा पुढं न्यू लाईन साठी काय यूज करतो आपण? स्लॅश एन. ठीक आहे. झाला तुमचा. आणि फॉर ईचच्या बाहेर येऊन आता स्ट्रिंग बिल्डर याच्याकडे जेवढा पण अपेंड म्हणजे स्टोअर झालेला ब्लॉक म्हणजे टेक्स्ट आहे. ठीक आहे. तो आता आपल्याला कशावरती शो करायचा आपल्या टेक्स्ट वरती. तर टेक्स्ट व्ह्यू ऑब्जेक्टचं नाव काय होतं? टीव्ही एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट डॉट आपल्याला सेट करायचं आहे टेक्स्ट. एव्हरीवन सांगा कोणती मेथड आहे? लास्ट लाईन आपल्या ऑल डेटा जो ब्लॉक कडे होता तो गेट करून आणि सोबतच जर न्यू लाईन आली तर न्यू लाईन जनरेट करायसाठी हा सगळा कोड आपण कोणत्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलाय कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलाय? स्ट्रिंग बिल्डर. ठीक आहे. आणि स्ट्रिंग बिल्डर मधून आपल्याला स्ट्रिंग बिल्डर नावाचा मी क्लास घेतला. काय घ्यायला गेला ऑब्जेक्ट? स्ट्रिंग बिल्डर डॉट त्या स्ट्रिंग बिल्डरला आपण 1 बाय 1 आता स्ट्रिंगच्या फॉर्म मध्ये प्रिंट करू. टू स्ट्रिंग झाला तुमचा कोड. ओके. चला आपण हा कोड एकदा पुन्हा समजून घेऊ. कोणीतरी हँड रेस करा बरं. लास्ट आपल्या ह्या पर्टिक्युलर इंडस्ट्रियल ट्रेनिंग मधला लास्ट क्वेश्चन हँड रेस करा आणि क्वेश्चनचा आन्सर सांगू शकता. त्याच्यानंतर आपण आउटपुट बघू. आपले इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा कोडिंगचा जो सेशन आहे जर जमलं तर मी नेक्स्ट सेशन घेऊ शकतो. बट मला असं वाटतं 25 टास्क खूप जास्त परफॉर्म केले आहेत आपण. बाहेर इंडस्ट्रियल ट्रेनिंग कशी चालू आहे मला माहिती नाही बट त्याचा ट्राय करतोय आपण. ठीक आहे. सो यस साईमा फिरदौस सांग वाडा. यस सर. और ये कोड एक्सप्लेन इतना. सर सबसे पहले हमने मेथड बनाया प्रोसेस टेक्स्ट रिकॉग्नाइजेशन रिजल्ट. उसके अंदर में टेक्स्ट पास किया ऑब्जेक्ट और फिर स्ट्रिंग बिल्डर की क्लास बनाई और उसका ऑब्जेक्ट बनाया और फिर फॉर ईच लूप लगाया टेक्स्ट के लिए और स्ट्रिंग बिल्डर डॉट अपेंड. सर ये वाली समझ में नहीं आई हमने अपेंड क्यों यूज किया था? समझ में नहीं? नहीं सर वो अपेंड वाली. क्योंकि अब जब हम कोई भी इमेज को स्कैन करेंगे एक्सट्रैक्ट करेंगे तो हमें एक ही स्ट्रिंग मिलने वाली है क्या? नहीं, हमें मल्टीपल स्ट्रिंग मिलेंगी. तो मल्टीपल स्ट्रिंग को हमें एक बक्से के अंदर डालना है. तो बक्सा कौन सा है? एक तो स्ट्रिंग बफर के बाद स्ट्रिंग बिल्डर. तो हमने क्या यूज कर लिया यहाँ पे? स्ट्रिंग बिल्डर. मतलब जो आपकी एक्टिविटी मतलब जो भी डेटा स्टोर करने का टाइमिंग भी होगा वो बहुत ज्यादा फास्ट होगा एज कम्पेयर टू स्ट्रिंग. यस सर. बताओ सर वही लेक्चर सिलेक्ट कर रहा हूँ मैं. बताओ. हाँ, हमने स्ट्रिंग बिल्डर अपेंड यूज किया ताकि हमको मतलब टेक्स्ट हम उसके अंदर ले सके अपेंड से और फिर उसको फिर जो स्ट्रिंग बिल्डर में जो चीज आएंगी वो टीवी एक्सट्रैक्ट सेट टेक्स्ट मेथड के जरिए वो चीज टीवी एक्सट्रैक्ट टेक्स्ट में चली जाएंगी. ठीक है. उसके बाद नेक्स्ट अंकिता सावंत. कोणी आता क्वेश्चन आन्सर दिलं होतं? अंकिता कोणती? अंकिता अंजली आहे का कोणी? अंजली तिचं पण नाव मला अंजली पण कोणी आहे का? ठीक आहे. बरं त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय परफॉर्म केलं? आपण मग एक फॉर ईच लूप एक्झिक्यूट केला. ठीक आहे. सो फॉर ईच लूप काय म्हणतोय? टेक्स्टला तुझ्याकडे मल्टिपल डेटा आहे ना सो तो गेट कर ऑल टेक्स्ट ब्लॉक आणि 1 बाय 1 टेक्स्ट डॉट टेक्स्ट ब्लॉकचा जो ऑब्जेक्ट आहे ब्लॉक याला पास करून दे.
मग ब्लॉककडे असणारे सगळे टेक्स्ट आपण गेट केले आणि आपण वन बाय वन कोणा कशा स्टोर केले स्ट्रिंग बिल्डर मध्ये. आता स्ट्रिंग बिल्डर म्हणतोय माझ्याकडे ऑल स्ट्रिंग आलेले, टेक्स्ट म्हणतो मला सेट करून दे. सो टेक्स्ट ऑब्जेक्ट घेतला, गेट सेट टेक्स्ट, सॉरी टेक्स्ट टीव्ही एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट हा जो टेक्स्ट ऑब्जेक्ट आहे त्याला आपण सेट केली एक मेथड सेट टेक्स्ट, त्याच्यामध्ये आपण काय पास करून दिलं स्ट्रिंग बिल्डर डॉट टू स्ट्रिंग. म्हणजे आता स्ट्रिंग बिल्डरकडे असणारा जेवढा पण डेटा आहे तो आता आपण तिथे प्रिंट करून घेऊ, शो करून घेऊ, कशावरती टेक्स्ट व्ह्यू वरती सेट करून घेऊ. ओके, झाला तुमचा कोड. काही कन्फ्युजन असेल तर इथपर्यंत विचारा, अदरवाईज आपण आउटपुट बघून घेऊ. हा कोड परफॉर्म करत असताना एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला असाइनमेंट देतोय. असाइनमेंट इंटरेस्टिंग का आहे, कारण की एक्झॅक्टली याच्यातले मी डिफिकल्टी किंवा याच्यातलं एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय तुमची अॅक्युरेसी आणि तुमची क्लॅरिटी, यासाठी तुम्हाला स्वतःहून कोड करायचं आहे. ठीक आहे, आता बघा मी याचा आउटपुट रन करून दाखवतो आणि फॉर एक्झाम्पल मी एखादी टेक्स्ट ज्याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे असेल एखाद्या इमेज मध्ये, तशी इमेज मी घेतो. आपण बघू आउटपुट येते का. आउटपुट करतोय रन, सगळ्यांना दिसतंय ना. यस सर. लॉग इन करतोय मी, रजिस्ट्रेशन झालं माझं. ठीक आहे, लॉग इन सक्सेसफुली डन. थँक्यू. कोणत्या फ्रॅगमेंट मध्ये कोड केलाय आपण. मटेरियल फ्रॅगमेंट. मटेरियल फ्रॅगमेंट. सो मटेरियल फ्रॅगमेंट ओपन केलं बघा. जसं ओपन केलं सगळ्यात पहिले परमिशन विचारली त्यांनी कॅमेराची. अलाउ द मॉनिटर सोल्युशन ऍप टू टेक द पिक्चर अँड रेकॉर्ड द व्हिडिओ. ठीक आहे, बाय युजिंग द ऍप परमिशन दिली मी. आता मी माझ्याकडे एखादी इमेज घेतो सगळ्यात पहिले तर टास्क मध्येच घेऊन घेतो. ठीक आहे, आता ही इमेज आहे, त्याच्या बाजूने आउटपुट घेऊ आपण. दिसतंय का सगळ्यांना. हॅलो, आउटपुट. हो सर. ठीक आहे, आता मी कॅप्चर इमेजवर क्लिक करतोय. जसं कॅप्चर इमेजवर क्लिक केलं तुम्हाला रनिंग दिवस मध्ये दिसणार नाहीये. ठीक आहे, स्टॉप झालं हे कारण की स्टॉप का होत आहे माझ्या साईडनी, माझ्या मोबाईलचा इश्यू आहे तो. 15 नंबरचं जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये खूप सारे इश्यू आहेत. ठीक आहे, सो आता कॅप्चर इमेज वरती आलो. हे बघा असेल तुम्हाला दिसत असेल, मी बघा फोटो काढतोय. टास्क नंबर 21 अँड्रॉइड स्टुडिओ इंटरनेट कनेक्टिव्हिटी चेक इन जावा माउंट सोल्युशन समथिंग लिहिलेलं आहे. क्लिक केलं
बघा दिसतंय का खाली आलेलं आहे का? टास्क नंबर 21 एक्स्ट्रॅक्ट झालं. अँड्रॉइड स्टुडिओ इंटरनेट कनेक्टिव्हिटी चेक इन जावा बाय माउंटेज सोल्युशन. दिसतंय का? येस. हो सर. येस सर. जी इमेज मी केलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग माझा काय येत आहे? आउटपुट येत आहे असाइनमेंट नंबर 1 टास्क नंबर 25 ची. सोबतच मला ज्यांना मी क्वेश्चन विचारले पण नाव नाही लिहिले त्यांनी मला सांगून द्याल. ठीक आहे. असाइनमेंट नंबर 1 काय लिहायचं आहे? इम्प्रूव्ह द इमेज काय झालं? एक मिनिट पाठवतो. नाही मी सेशन मध्ये. हो. नाही माझा दुसरा मोबाईल कनेक्टेड आहे त्याला मी करतो तुला 5 मिनिटात. येतोय का आवाज? हॅलो. येस सर. ठीक आहे. सो असाइनमेंट लिहून घ्या. इम्प्रूव्ह द इमेज क्लिअरिटी. त्याची जी क्लिअरिटी आहे ती तुम्हाला वाढवायची आहे. इमेजची क्लिअरिटी किंवा मग आपण त्याला काय म्हणू रिझॉल्युशन. इमेजचं रिझॉल्युशन जेव्हा तुम्ही कॅप्चर करताय तेव्हा तुम्हाला काय करायचं? इम्प्रूव्ह करायचं आहे. अँड टेक्स्ट ॲक्युरेसी. बस एकच टास्क देतो तुम्हाला. काय करायचं? असाइनमेंट नंबर 1 मध्ये इम्प्रूव्ह करायची तुम्हाला इमेज रिझॉल्युशन किंवा मग हा तुमचा असाइनमेंट नंबर 1 आणि तुमचा असाइनमेंट नंबर 2 दोन असाइनमेंट आहेत. काय करायची? इम्प्रूव्ह करायची आहे काय? टेक्स्टची ॲक्युरेसी. आता जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल तर त्यावेळेस त्यांनी काय केलं ना खालखालची जे टेक्स्ट आहे त्याला त्यांनी थोडंसं रॉंग टेक्स्ट दिले तर त्यावेळेस त्या टेक्स्टची आपल्याला ॲक्युरेसी वाढवायची. 2 असाइनमेंट आहेत. इम्प्रूव्ह द टेक्स्ट रिझॉल्युशन किंवा कॅप्चर केलं तेव्हा कॅप्चर करत असताना त्या टेक्स्टचं रिअल इमेज कॅप्चर झाली पाहिजे. कारण की जेव्हा तो त्याला काय करतोय ना आपण सध्या काय करतोय? बिटमॅप यूज करतोय. तर बिटमॅप यूज करतोय तर आपण ह्या गेट एक्स्ट्रॅक्ट डॉट गेट आणि आपण ह्या पर्टिक्युलर डेटाच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा घेतोय. म्हणजे काय इथं आपण त्याची क्वालिटी एकदम लो करतोय. तर त्याची क्वालिटी लो न करता त्याला थोडं हाय क्वालिटीमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं ट्राय करा. त्याचं रिझोल्युशन चांगलं घे. आणि दुसरं गोष्ट जेव्हा तुम्ही त्याला काय करताय? एक्स्ट्रॅक्ट करताय टेक्स्टवरती डिस्प्ले करताय हा जो रिकग्नायझर आहे हा ॲक्युरेसी थोडी कमी देतोय तर त्याची अजून ॲक्युरेसी कशी वाढवू शकते हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. समजलं का सगळ्यांना? क्लिअर आहे का? असाइनमेंट नंबर 1 असाइनमेंट नंबर 2 यस सर. क्लिअर आहे इथपर्यंत? हॅलो येतोय का आवाज? यस सर. येस सर. बघा इथं फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे अजून एक इमेज आलेली आहे बघा. समथिंग यू विन समथिंग यू लर्न समथिंग असं काहीतरी आहे याच्यामध्ये. समथिंग कोणाचा माईक चालू बंद करा. ठीक आहे. सो एकदा मी पुन्हा चेक करतोय बघा. हा जो पर्टिक्युलर टेक्स्ट आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करून बघतो एकदा. ॲक्युरेसी बघा थोडी कमी आहे. कॅप्चर केलं समथिंग यू विन समथिंग यू लर्न क्लिक केलं बघा ॲक्युरेसी कारण की कन्फ्युजन झालं. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याला एकदम ॲक्युरेट टेक्स्ट द्यावा लागतो. इथे एकदम ॲक्युरेट टेक्स्ट दिला आपण त्याला तर त्यावेळेस तो ते गेट करतो. जसं मी समथिंग देतोय बघा. तर एमएल किट मध्ये आपल्याला अजून एक दुसरा फ्लो यूज करावा लागतो. 2-3 लाईनीचा कोड अजून ऍड करावा लागेल. इथे बघा त्याला जर हे पुन्हा स्टॉप झालं इकडे माझं. ठीक आहे. पण आता त्यांनी थोडंसं जेव्हा मी त्याला क्लोज घेतलं त्यावेळेस त्याला बरोबर तिथं आला समथिंग यू विन. ठीक आहे. तर ह्या टास्कचा मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही त्याची ॲक्युरेसी वाढवाल आणि त्या इमेजची रिझोल्युशन वाढवाल. कारण की तुम्ही इमेजचं रिझोल्युशन कमी करताय त्यामुळे काय होतंय ना जेव्हा तो रेकग्नाइज करतोय तर त्यावेळेस त्याला ब्लर दिसतंय खूप साऱ्या गोष्टी. तुम्हाला एकच सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट टास्क पाहून करावं लागेल असाइनमेंट तो आहे तुमचं इमेजचं रिझोल्युशन. जेव्हा तुम्ही रेकग्नायझरला पास करता इमेज इथे या इनपुट इमेजला जेव्हा तुम्ही हे बिटमॅप पास करताय
तर बिटमॅप पास करत असताना इथे आपण त्याची जी रिझोल्युशन कमी केलं होतं त्याला तुम्हाला स्टँडर्ड म्हणजे काय थोडंसं चांगलं म्हणजे HD मध्ये किंवा चांगल्या रिझोल्युशन मध्ये त्याला पाठवावं लागेल, तेव्हा जाऊन त्या इनपुट इमेजला एक्झॅक्टली इमेज कशा टाईपची आहे कोणते कोणते टेक्स्ट आहे सगळे तो एक्स्ट्रॅक्ट करेल. क्लिअर आहे का सगळ्यांना? टास्क नंबर 25 चा असाइनमेंट. येस सर. ठीक आहे. सो चालेल. वन्स अगेन रेकॉर्डिंग चालू व्हायच्या पहिले थँक्यू एव्हरीवन. ओके, तुम्ही पूर्ण सेशन्स मोस्टली सगळ्यांनीच नेहमी आपला 400 450 जवळपास काउंट व्हायचा. कॉलेज चालू झाल्यानंतर आपण त्याला 2 बॅच मध्ये डिवाइड केलं, पण त्या 2 बॅच मध्ये पण खूप सारा गोंधळ होता, कारण की 6 वाजता माझी ऑफलाईन बॅच आणि मग सोबतच मग ऑनलाईनची बॅच आणि तिकडे थोडा नेटवर्कचा इश्यू. ओके, म्हणून ते थोडं कधी कधी 6चे सेशन जे आहेत ते मी दुसऱ्या दिवशी पोस्टपोन केलेत. ओके, बट एन्जॉय केलं मी पण इंडस्ट्रियल ट्रेनिंग 12th वीकची. ओके, लवकरच मी तुमच्या कॉलेजला पण व्हिजिट देईल फॉर एज्युकेशनल पर्पज. ओके, ज्या पण काही गोष्टी असतील जस्ट लाईक वर्कशॉप असेल किंवा मग काही पण असेल त्या गोष्टींसाठी माझ्या साईडनी मी जितका अप्रोच देऊ शकतो तेवढा मी देईल. ओके, टुवर्ड्स द कॉलेज. आणि जर का कोणाला पण असं डिफिकल्टी आली त्याच्या टेक्निकल नॉन टेक्निकल करिअरमध्ये त्यांनी बिंदास माझा नंबर तुमच्याकडे आहे. ओके, मला फोन मेसेज तुम्ही करू शकता. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.